आपण जो आजचं सेशन घेतोय त्या सेशनचं नाव आहे, आपण त्याला व्हाईट लेबल ऍप असं नाव दिलेलं आहे. दुसरं नाव दिलंय त्याला मी ऑल इन वन असं नाव दिलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही तो ऍप इन्स्टॉल करणार आहात तेव्हा त्या ऍपचं खरं नाव आहे लर्नर ऍप. आता हे सगळं व्हेरिएशन कशासाठी येणार हे आपण आज शिकणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की आज आपण आता इमिजिएटली प्रॅक्टिकल करून ते बघणार आहोत. तुम्हाला मी ते दाखवतो की व्हाईट लेबल ऍप कसा वापरायचा असतो. त्यात तुम्हाला काहीही कष्ट नाहीये, तुम्हाला ना कोडिंग करायचंय, कुठलीच मेहनत घ्यायची नाही, परंतु तुम्हाला पाहिजे ते कॉन्टेंट त्याच्यात तुम्हाला ऍड करता येतील, पाहिजे तेव्हा ते कॉन्टेंट तुम्हाला डिलीट करता येतील, पाहिजे तेव्हा तुमचं ब्रँडिंग चेंज करता येईल, विद्यार्थ्यांना अलाव करायचंय, डिसअलाव करायचंय, हे सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असणार आहेत. आतापर्यंत काय होतं, माझे 2-3 ऍप तुम्ही ऑलरेडी काही लोक वापरतायत आणि सोल्युशन 26 ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी SSC ऍप पण घेतलेला आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी क्लिप्स ऍप घेतलाय, काही लोकांनी स्पोकन्स ऍप घेतलेला आहे. एवढंच काय तर काही लोकांनी तो डिरेक्टरी ऍप पण घेतलेला आहे की लोकल सर्व्हिसेस सगळ्या एकत्र करायच्या आणि सगळ्यांना सर्व्हिसेस द्यायच्या. त्याच्यानंतर मी मध्ये काही जाहिराती केल्या होत्या क्विज वगैरे, मी काही लोकांना क्विज ऍप दिलेले, 2-3 लोकांनी क्विज ऍप घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा घ्यायची तुम्हाला, तर त्यासाठी एक ऍप. तर मी काय विचार केला, त्या सगळ्यांना पण एकत्र करून जर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पाहिजे तेव्हा तो ऍप तुम्हाला वापरता आला आणि विद्यार्थ्यांना इश्यू करता आलं तर कसा करायचा हे आपण आता प्रॅक्टिकली पाहूया. मी तुम्हाला एक इथं स्क्रीनवरती दाखवतो डायरेक्टली, तुम्ही लगेच माझ्या बरोबर करून बघा. खूप अवघड नाहीये आणि ऍप आता लगेच तयार होणार आहे, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणार आहे आणि तो तुम्ही एकमेकांना शेअर पण करू शकणार आहात. तर आता इथे मी गुगल प्ले स्टोरला जातो. मी गुगल प्ले स्टोरला गेलो बघा, मग तो मी वेळ देतो. प्ले स्टोरला गेल्यानंतर मी ऍप सर्च करणार आहे. तुम्ही हे काम तुमच्या मोबाईलवरती करणार आहात. स्किल टॅप प्रो हा आपला ब्रँड आहे, आपण त्या नावाने IT कंपनी सुरू करतोय, त्याचे सगळे प्रोडक्ट आपण याच्या अंडर टाकतोय आणि हा ट्रेडमार्क सुद्धा आपण रजिस्टर करत आहोत. स्किल टॅप प्रो हे ब्रँडचं नाव दिलं आणि आता ऍपचं नाव काय आहे तर ऑल इन वन. तुम्ही जर हे 2 शब्द सर्च केले तुम्हाला हा ऍप दिसेल. 1 नंबर दिसतो ना, तोच तो ऍप. पुन्हा नाव टाकल्यामुळं तो 1 नंबरला आला. तो हा जो ऍप आहे तो तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल करा. हे आपली पहिली स्टेप असेल. झालं की लगेच मला सांगा, लगेच तुम्हाला तो अपडेट करून तुमचे कॉन्टेंट कसे त्यात टाकायचे हे तुम्हाला मी शिकवतोय. तो मेल आयडी पासवर्ड विचारताय ना? हा तेच सांगतोय. आता तुमचं हे पेज आलं असेल तर याचा आता ऍप जरी तुम्ही लोकांना शेअर केलं तरी सुद्धा अप्रुव्हलची सिस्टीम आपल्याकडे असते. आपण इरा गाईड देतात तसंच करतो, SSC ऍपला तसंच करतो. अप्रुव्हलची सिस्टीम आपल्याकडे आहे. तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ऍप वापरणार आहात म्हणजे तुमचे विद्यार्थी, तुम्ही आता माझे विद्यार्थी म्हणून इन्स्टॉल करताय, ठीक आहे. नंतर मग तुम्ही माझ्या जागी असाल आणि तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना असं गाईड कराल. तर तुम्ही फक्त ऍप डेव्हलप करणार आहात, विद्यार्थी फक्त ऍप वापरणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता कॉन्टेंट कशी डेव्हलप करायची हे तुम्हाला शिकवणार आहे मी आता. तर तो ID आणि पासवर्ड विचारतोय, तर त्यासाठी मला पहिल्यांदा काय करावं लागेल, रजिस्टर करावं लागेल. तर लॉग इन आणि रजिस्टर दोन्ही बटन तिथंच आहेत बघा. तर तुम्ही काय करू शकता, रजिस्टर करू शकता. रजिस्टर करण्यासाठी सेंटर कोड लागतो. तर मी तुम्हाला इथं सेंटर कोड देतो एक, म्हणजे तुम्हाला तुमच्या सेंटर कोडच्या अंडरच तुमचा ऍप डेव्हलप करायचा आहे. त्यामुळे तुमच्या सेंटर कोड टाकल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांना फक्त तुमचेच कॉन्टेंट दिसतील, माझे कॉन्टेंट त्यांना दिसणार नाहीत. कारण काय, सेंटर कोड जो असेल त्या सेंटर कोडच्या अंडर विद्यार्थी असणार आहे. हेच आपण स्किल टॅप प्रोच्या वेबसाईटला पण केलेलं आहे. कोर्सेसला ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तुमचंच ब्रँडिंग दिसतं, तुमचा स्कोर दिसतो आणि तुम्हीच विद्यार्थ्यांना अलाव करता, डिसअलाव करता, ब्लॉक करता, ऍडमिशन देता. त्याचे डिटेल्स सुद्धा माझ्याकडे असत नाहीत, कारण विद्यार्थी पण तुम्हीच क्रिएट करता. तर सगळा डेटा तुमच्याकडे असतो. हे बघा, इथे मी ईमेल टाकला, इथे मी पासवर्ड पण टाकतो. असं झालेलं आहे बघा, दिसतं तुम्हाला. आता मी त्याला रजिस्टर करतोय, तुम्ही सुद्धा रजिस्टर करा. जितके लोक रजिस्टर करतील ते सगळ्यांचा डेटा माझ्याकडे येणार आहे. मला इथं आला बघा, रजिस्टर व्हॅलिड फॉर 4 मंथ, वेट फॉर अप्रुव्हल. अप्रुव्हल कोण करणार तर तुम्ही करणार. तुम्हाला मी असं एक सगळ्यांचं झालं असेल तर मी पुढे जातो. ओके, तर तुम्हाला असा एक कंट्रोल पॅनल मिळणार आहे.
इथं मी एक टेम्पररी टेस्टिंग नावाचं सेंटर क्रिएट केलंय. थोडासा कंट्रोल पॅनल मिळेल. कंट्रोल पॅनल मध्ये इथं दिसेल बघा, इतक्या लोकांनी आता फॉर्म भरलेला आहे. 15 हा सगळं जस्टच केलंय. फक्त एकच आहे अप्रूव्ड, म्हणजे मी टेस्टिंग साठी केलं होतं ते अप्रूव्ड. बाकी सगळे पेंडिंग आहेत. किती बघा, जितक्या लोकांनी फॉर्म भरले सगळ्यांची नाव इथे दिसतात मला. मी सगळ्यांना अप्रूव्ह करतो ओळीनं. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता मी अप्रूव्ह केल्यानंतर म्हणजे तुम्ही असं तुमच्या विद्यार्थ्यांना अप्रूव्ह करू शकाल, मग तुम्ही तो ऍप वापरू शकाल. आता मी पुन्हा एकदा तो ऍप चेक करतो की माझा आता लॉग इन होतोय का. लॉग इन, यस, लॉग इन झालं. रिकाम आहे, त्यात काहीच नाहीये. आणि IQ टेस्ट ते चुकून आलं, मी ते डिलीट करायला विसरलो वाटतं, पण हरकत नाही. तर वरती एक इमेज दिसते, डमी इमेज दिसते, टेस्टिंग ऍप असं लिहिलेलं दिसतंय. जिथे जर टेस्टिंग ऍप हा शब्द लिहिलेला आहे तिथे तिथे तुमच्या सेंटरचं नाव येईल. आता ह्याला आपण डेव्हलप करूया की याच्यामध्ये मला माझे कॉन्टेंट टाकायचे. तर माझे कॉन्टेंट मी कसे टाकणार, तर मी याला मिनिमाइज करतो. तिथपर्यंत तुम्ही गेला असाल, तुमचं लॉग इन होतात, सगळ्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे म्हटल्यानंतर लॉग इन पण झालेलं असणार. याला काय करतो, मिनिमाइज करतो. आता पुन्हा एकदा मगाच्या पेजवरती येतो. ह्या पेजवरती मला इमेज टाकायची, तुम्हाला बॅनर टाकायचा आहे. तर बॅनर टाकण्यासाठी तुम्ही काय करू शकता, अशी ह्याला जाऊन इमेज तयार करू शकता. कॅनवाला जा, कसं आजकाल तर जेमिनीला सुद्धा तुम्ही सांगू शकता तुमच्या डिटेल्स सांगा की आमचं असं सगळं सेंटर आहे. तसंही तुम्ही बघा, इथं मी तुम्हाला हे दाखवतो. इथं सेंटरचं नाव येणार आहे, खाली पूर्ण पत्ता येणार आहे, इथं कॉल होणार आहे. त्याचे बटन दाबले की क्लिकेबल आहे, डायरेक्ट कॉल होईल. हे बटन दाबले की डायरेक्टली मेसेज जाईल. तर त्यामुळे ऍड्रेस वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. तर इमेज मध्ये कशाला ऍड्रेस टाकताय मग. शिवाय वरती ब्रँडिंग तुमचं सेंटरचं नाव दिसतंय, इथं पण तुमचं ब्रँडिंग आहे, सेंटरचं नाव आहे. दोन ठिकाणी तुमचे सेंटरचं नाव आहे. त्यामुळे या इमेज मध्ये सेंटरचं नाव टाकलं तर ते छोट्या अक्षरात टाका. आपण शक्यतो फेसिया बोर्ड असतो ना, तो फेसिया बोर्ड टाकला तरी पण चालेल. तुम्हाला जो पाहिजे तो टाका, ठीक आहे. तर मी काय करतो, नॉर्मली एक इमेज अशी बनवतो. इथं बघा, मी असं एक इमेज बनवलेली आहे. ते माझे फेसिया बोर्ड आहे. त्याच्यामध्ये फोन नंबर वगैरे बस काय 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 आहे. तर मला असं वाटलं की मी काय करतो, याला फोटोशॉप मध्ये जाऊन मी फेसिया बोर्डला थोडंसं एडिट करतो. आणि जी साईज जी आहे 600 बाय 200 ची आहे. त्यात दिसतं की किती साईजचा इमेज तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर मी तुम्हाला स्क्रीन दिसते ना सगळ्यांना, ओके. फोटोशॉप मध्ये ते आणलं. त्याच्यानंतर मला वाटलं की थोडंसं MS CIT आणि क्लिकला थोडंसं मला ब्रँडिंग करायचंय जास्त. त्याला वाढवलं. फोन नंबर आहेच आहे, मी त्याला थोडंसं वाढवून घेतलं. ते दोन्ही मी हे तसेच ठेवले. वरती नाव ठेवायचं का नाही ठेवायचं तुमची इच्छा, पण मी थोडंसं चेंजेस कसं करायचं की मला वाटलं एखादा बॅनर पूर्ण दाखवा म्हणून दाखवलं. तर तुम्ही काय करा, ह्याला सेव्ह करा. जितकं याची साईज छोटी असेल तितकं ते पटकन ओपन होईल, म्हणून मी तर नेहमी लो ठेवतो. कमीत कमी रेझोल्युशन ठेवा. जितकं जास्त हाय रेझोल्युशन ठेवाल तितकी इमेज डाउनलोड व्हायला वेळ लागेल. मी लो रेझोल्युशन ठेवलं. साईज त्याची 600 बाय 200 ठेवलेली आहे. आणि ह्याला मी डेस्कटॉपला आता सेव्ह करतो ऍज अ बॅनर म्हणून. आता ज्याने ज्याने इन्स्टॉल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर घेतलंय किंवा लर्निंग लॉग सॉफ्टवेअर घेतलंय त्या सगळ्यांना माहिती आहे की आपण नॉर्मली ती इमेज कुठं सेव्ह करून ठेवतो. तसं इथं आपण आता सेव्ह करून ठेवणार आहोत. तुम्ही काय करतो, ती वेबसाईट ओपन करतो, imgbb.com. या वेबसाईटवरती तुम्ही अनलिमिटेड इमेजेस अपलोड करून ठेवू शकता. तिथे मी अपलोड करतो. तिथं माझे काही अल्बम आहेत. अल्बम म्हणजे ग्रुप फोल्डर आपण बनवून ठेवलेले आहे, बनवलेला आहे. तुम्ही डायरेक्टली टाकले तर चालेल. तुम्ही थोडंसं नेहमी वापरायला सुरुवात केली तुमच्या लक्षात येईल की फोल्डर कसं बनवायचं, कसं ते सेव्ह करून ठेवायचं. परंतु एक, आणि तुम्हाला इमेज टाकताना आली तर मला पाठवा, मी टाकतो. पण हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की दर 15-20 दिवसांनी तुम्ही इमेज चेंज करू शकता, तुमचं ब्रँडिंग चेंज करू शकता. ऑफर्स वगैरे तुम्हाला चेंजेस करता येतील. नवीन ऑफर असेल तर नवीन ऑफर टाकायची. इथं टाकलं पाहिजे. लास्ट टाइम टाकलं तुम्ही GST एंट्रीज इन टॅली प्राईम 7, मग मी ही ऑफर होती आमच्या ऍपमध्ये टाकली होती. काही दिवस हे चालू होतं. तर अशा पद्धतीने पण टाकता येईल. तिथं मला अपलोड करायचंय. सिंपल ती इमेज मी अपलोड करणार आहे. डेस्कटॉपला आपण न्यू बॅनर नावाने त्याला घेतलं होतं. तिथं अपलोड झालं बघा. अपलोड झाल्यावरती त्याला बटन अपलोड वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट लिंक फक्त घ्यायचं.
इथं आलं बघा, डायरेक्ट लिंक आहे, ते कॉपी केली मी आणि आपल्या पोर्टलला इथं मी पेस्ट केले, आपल्या पोर्टलला पेस्ट केले. त्याच्यानंतर तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे, तिथे ऍड्रेस टाका तुम्हाला जो पाहिजे तो. तुम्ही लिहू शकता असं मी लिहिलं. तुम्ही तुमचा ऍड्रेस इथं काय असेल तर लिहा. त्याच्यानंतर इथं तुम्ही मोबाईल नंबर टाका जो पाहिजे तो तुम्हाला, आणि इथं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, सुरुवातीला 91 टाकला तर और भी अच्छा, नाही टाकला तर तो बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली टाकतो, पण मी टाकतो इथं. इथं जी आहे ना, ही लिंक मी टाकली होती, ही लिंक मी काढून टाकतो. पण राहू द्या, तुम्हाला दिसतेली लिंक सध्या ती एकच लिंक दिसते. मी जरा सेव्ह केलं, अजून आपला ऍप पूर्ण बनलेलं नाहीये, आपण फक्त सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, त्याला मी सेव्ह केलं, सेव्ह केलं. आता बघा बरं तुमचा ऍप कसा दिसतोय. ह्याला हे दिसन बटन, ह्याला रिफ्रेश म्हणतात. रिफ्रेश बटन तुम्ही प्रेस करा, रिफ्रेश बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे एकदा. तर इथं बघा तुमची ब्रँडिंगची इमेज आली वरती, टेस्टिंग ऍप, खाली ऍड्रेस आला, ऍड्रेस पाहिजे तो टाका वगैरे वगैरे, किती मोठा टाका वगैरे, मुद्दाम तसं लिहिलं मी. आणि ह्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली कॉल लागतो, तो डायल करतोय बघा, तो विचारतोय झूम कॉल करू का फोन कॉल करू. त्याला म्हणलं काहीच नको. त्याच्यानंतर इतर वरती क्लिक केलं तर डायरेक्टली व्हॉट्सअप मध्ये शिरला. हे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे. ते डायरेक्टली तो बघा इथं माझं नाव दिसतंय वरती, तो डायरेक्टली मला मेसेज टाकू शकतो. विद्यार्थ्यांसाठी ते अतिशय उपयोगी. तर क्लिकेबल आपण ह्या दोन्ही लिंक बनवलेल्या आहेत. ते तुमचं ब्रँडिंग झालं. आता महत्वाची गोष्ट, ही लिंक इथे आली कशी, IQ टेस्ट, पण तुम्ही गुगलमध्ये बनवली क्विज, तिथे तुम्हाला चालवता येणार आहे. अजून काय काय, मला वाटलं क्विज नको, मी क्विज डिलीट करून टाकली. आता क्विज तुम्हाला दिसणार नाही. एकदा पुन्हा एकदा रिफ्रेश करून बघा, क्विज दिसते का. मी रिफ्रेश केलं, आता तुम्हाला ऍप रिकामा दिसतोय. तर आता तुम्हाला पाहिजे ते त्यामध्ये टाकता येईल. आता काय काय टाकायचंय तुम्हाला, तुम्ही मला सांगा. तुम्हाला जे कॉन्टेंट डेव्हलप करायला शिकवतो, तसे तुम्हाला मी आता बोलता बोलता एक कॉन्टेंट बद्दल बोललो. मगाशीच काय बोललो मी तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. इथं मी लिहितो, मी जर लिहिलं फॉर्म आणि गुगलवरती जाऊन मी एखादी क्विज बनवली तर ती क्विज मी टाकू शकतो. मी इथे एखादी क्विज शोधतो, माझ्याकडे तर खूप साऱ्या, MS-SETI ची क्विज सापडली 2025 ची. गुगल लोकेशन टाकता येईल ना सर, काही प्रॉब्लेम नाही. गुगल लोकेशन टाकता येईल. ज्यांच्या लिंक रेडी असतात ना, त्या सगळ्या गोष्टी टाकता येतील तुम्हाला. तुमचं गुगल लोकेशन लिंक टाकता येईल बघा. आता हे बघा, ही लिंक मी समजा टाकली, ही कॉपी केली आणि MS-SETI ची छोटीशी परीक्षा म्हणून मी कॉपी करून इथं टाकून दिलं. तर इथं लिहायचं असं, इथं लिहिणार मी URL टाकलं बघा, इथं 1 2 3 काय तुम्हाला टाकायचा का, तर आयकॉन द्यायचा का, तर द्या आयकॉन, क्विजचा आयकॉन इथे ठेवलेला आहे. आता याला सेव्ह केलं की तुम्हाला इथं दिसायला लागेल. गुगल मॅप सोबत जाईल. व्हिडिओ लेक्चर्स, यस व्हिडिओ लेक्चर टाकतो बघा, मी व्हिडिओ टाकतो. इथे काय करतो, ऍड करतो. ऍड मध्ये मी युट्यूबच घेतो डायरेक्टली. व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बनवायचं असेल तर 2 ऑप्शन आहे. एक तुम्हाला एक लँडिंग पेज बनवता येईल, दुसरं म्हणजे जसं आपलं स्किल टॅप प्रोचं वेबसाईट आहे ना, ती बनवता येईल. आणि तिसरं म्हणजे काय, युट्यूबचं चॅनल बनवायचं आणि तेवढ्या चॅनलचीच फक्त लिंक टाकायची. फॉर एक्झाम्पल आपल्या MKCL ची एक लिंक आहे, तुम्हाला पाहिजे मी शेअर करतो. त्यामध्ये काहीतरी 70 ते 80 व्हिडिओ आहेत आणि ते फक्त एक्झामच्या क्वेश्चनचे आन्सर कशी लिहायची हे सांगितलेलं आहे मराठीमध्ये. तुम्ही बघितली असेल ती पूर्ण क्वेश्चन पेपर आहे आणि MKCL बनवलेली आहे. आणि त्याची लिंक आपण इथे टाकून दिली, तिथे तुम्ही टाकू शकता. इथे लिहा व्हिडिओ, लिहितो मी व्हिडिओज आणि इथे URL टाकायचा. मी काय करतो, इथं माझी लिंक टाकतो सध्या, व युट्यूबला जाऊन चॅनल टाकण्यापेक्षा माझ्या चॅनलची लिंक टाकतो मी. ठीक आहे, तर ही लिंक अशी ओपन झाली, तर ह्याला मी कॉपी करतो युट्यूब ची लिंक आणि ते मी टाकून दिली. अजून खूप सारे लिंक टाकता येतील, त्याची लिस्ट मी तुमच्यासाठी आणलेली आहे. पण तरी सध्या तुमच्याकडून काय काय येते ना, ते मी घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मग तुम्हाला मी भली मोठी लिस्ट आहे ना ते सांगणार आहे. ते मी सेव्ह केलं बघा इथं. आता तुमच्या ऍपमध्ये बघा बरं, तुमचा ऍप लगेचच काय झाला, आता अपडेट झाला. ते दोन्ही कॉन्टेंट आले बघा तिथं, MS-SETI टेस्ट 1 आणि व्हिडिओज पण आले. तुम्ही प्ले पण करून बघू शकता. ते डायरेक्टली व्हिडिओची भली मोठी तुम्हाला लिस्ट दिसायला लागेल. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या, आणि सिंगल व्हिडिओ टाकायचा तर सिंगल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला टाकता येणार आहे. मी बॅक करतो.
त्याच्यात एक टेस्ट बघा, MA साठी टेस्ट, विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आपण, मी अंदाजे उत्तर लिहितो बरं का. त्याच्यानंतर हे दुसरं निवडलं मी, तिसरं निवडलं मी. यासोबत परीक्षा घेता येईल. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला मी आणखी एक सॉफ्टवेअर पण दाखवतो, एक्झामचं सॉफ्टवेअर, ते जास्त इंटरेस्टिंग आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या लिंक ऍड करता येतील. कोणकोणत्या लिंक ऍड करता येतील त्याची लिस्ट मी तुमच्याकरता बनवलेली आहे, मी फक्त वाचून दाखवतो. विद्यार्थ्यांना तुम्हाला जर का फायनान्शियल लिटरसी शिकवायची आहे, विद्यार्थ्यांना शिकवायचंय किंवा सेव्हिंग केल्याने काय काय होऊ शकतं, तर त्यांना आम्ही नेहमी ही लिंक देतो. किंवा सेव्हिंग लिहू आपण डायरेक्टली, किंवा श्रीमंत व्हा, गो रिच म्हणलं तर चालेल. आणि त्याला आपण एखादी डिफॉल्ट टाकून दिले नाही, तर इथं ही लिंक विद्यार्थ्यांना दिसेल आणि विद्यार्थ्याला सेव्हिंगचं महत्व सांगणारी लिंक आहे. आणि त्यात किती रुपये तुम्ही सेव्ह केले, कुठल्या इंटरेस्ट रेटने तुम्हाला किती पैसे मिळतील, हे सगळं त्यात दिसतं. तशी एक वेबसाईट आहे. त्याच्यानंतर मी एक ऍफिलिएट लिंक बनवलेली आहे. ऍफिलिएट लिंक म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना आपण एक लिंक द्यायची. मी तुम्हाला फक्त लिंक ओपन करून दाखवतो, तुम्ही त्यात ऍड टाकत बसत नाही, ठीक आहे. ऍप मध्ये टाकण्यापेक्षा तुम्हाला मी इथं ओपन करून दाखवतो. तर ही लिंक तुम्ही टाकली, तुमच्या सेंटरची तुम्हाला मी बनवून देईल. तर तुम्ही लिंक तिथं टाकली, तुम्हाला वरती काय लिहायचं तर लिहाय, तुमच्यासाठी बनवली तुम्ही लास्ट टाइम. तर वरती विद्यार्थी आपलं नाव लिहितो, मोबाईल नंबर लिहितो, पत्ता लिहितो, आणि त्यांनी तुमच्याकडे कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे हे लिहून तो काय करतो, सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर एक लिंक तयार होते, आणि ती लिंक म्हणजे ऍफिलिएट लिंक. तो लिंक विद्यार्थ्याने काय करायचं, आपल्या मित्रांना शेअर करायची आहे. आणि शेअर केल्याबद्दल त्याला एकदा शेअर केलं की आम्ही 10 रुपये देतो. फक्त व्हॉट्सअपवर त्यांनी शेअर करायचं आहे. आणि ऍडमिशन जर झालं तर त्याचे आम्ही त्याला 100 रुपये देतो. तर 110 रुपये त्याच्यावरती मी खर्च करतो. काही विद्यार्थी फक्त शेअर करतात, ऍडमिशन होत नाही, तरी काय हरकत नाही. पण जेव्हा तो खूप लोकांना शेअर करतो, आणि कुणाकुणा शेअर केलं हे आपल्याला दिसतं बरं का. त्या व्यवसायाचं वैशिष्ट्य असतं, त्याने कुणाकुणाला शेअर केलेलं आहे, कुणी ऍडमिशन घेतलंय हे आपल्याला पण दिसतं, आणि विद्यार्थ्याला पण दिसतं. इथं तुम्ही लिहिलं तुमचा मोबाईल नंबर 98 वरनं जी लिंक पुढे पाठवलेली होती, तर त्या किती विद्यार्थ्यांनी या लिंकचा उपयोग करून फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला ही लिंक मी शेअर करतो, एक मज्जा म्हणून तुम्ही करून बघा, तुमच्या लक्षात येईल की खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मेगा बॅचला तर हे पाहिजे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी मल्टी लेवल मार्केटिंगची लिंक तयार करून देतो. तुम्हाला माहिती ना मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे काय, तर एका विद्यार्थ्याने आपल्या 4 मित्रांना लिंक पाठवायची, त्याला आपण काही पॉइंट देणार आहोत, पैसे नाही द्यायचे, पॉइंट द्यायचे. आणि विशिष्ट पॉइंट झाल्यानंतर, म्हणजे मी ऍडमिशन घेतल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला पाठवली, तुम्ही ती लिंक पुढे पाठवली, तिने पुढे पाठवली, अशी लिंक पुढे जाणार आहे. आणि मला पॉइंट मिळत आहेत, पुढच्या व्यक्तीला पॉइंट मिळत आहेत, आणि त्याच्या पुढच्या व्यक्तीला पॉइंट मिळत आहेत. आणि विशिष्ट पॉइंटची संख्या झाली की तितकी त्याला फी मध्ये सवलत, किंवा तितके रुपयाचा त्याला एक वेगळा कोर्स ऑफर आम्ही करतो. मल्टी लेवल मार्केटिंग मला सगळ्यांना माहिती आहे, फक्त तिथं पैशाचा खेळ असतो आणि पॉन्झी स्कीम असते, बऱ्याचदा फसवणूक असते. तिथं काही नाही, फक्त पॉइंट टू पॉइंट आहे. आणि विद्यार्थी आपल्या मित्रांना आणतातच, पण आणण्यासाठी त्यांना आपण काहीतरी दिलं, एक सिंपल लिंक दिली की हा ऍप घे, ऍडमिशन घेतल्या दिवशी ऍप घेतला बघ, ही लिंक आहे, त्या लिंक वरती फॉर्म भरला का, तिथं लगेच एक लिंक तयार होते, तुझ्या व्हॉट्सअपला टाक, तुझ्या ग्रुपमध्ये टाक, बघू किती विद्यार्थी त्याला यस किंवा नो म्हणतात. आणि त्या यस किंवा नोचा डेटा तुमच्याकडे येतो, आणि मग तुम्ही त्याला कॉल करून ऍडमिशन घ्यायला भाग पडू शकता. आणि जर ऍडमिशन झालं तर या मुलाला थोडेसे पॉईंट द्यायचे, आणि त्या पॉईंटच्या मोबदल्यामध्ये याच्याबद्दल मी एक सेशन स्वतंत्र घेणार आहे. इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये आपण एक बिझनेस सोल्युशन टूल बनवलेलं आहे. त्या टूलमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये स्वतंत्र सेशन घेईल, एक तासाचं सेशन असेल, त्यामध्ये सविस्तर सांगतो. आता तुम्ही लिंक कोणते सांगतोय तुम्हाला, त्याच्यानंतर बघा आम्ही कोणकोणती टाकलेल्या लिंक तुम्हाला दाखवतोय. मी माझ्याकडं विद्यार्थ्यांना मी जीएसटी वगैरे शिकवणार असेल, आम्ही कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जीएसटी शिकवतो, तर मग त्याला काय करतो, डायरेक्टली मोबाईलवरतीच ऍप वरतीच दिलेलं असतं. ही लिंक त्यांना देऊन टाकली, कामच संपलं आपलं. तुम्ही जाऊन तिथं मार्केटिंग करणार असाल, क्लिकची पण लिंक टाकू शकता तुम्ही, बरं का. KLIC आपली MPSC क्लिक 265 कोर्स कोणते आहेत तिथे दाखवता येईल. किंवा शाळेत जाऊन तुम्हाला AI चे टूल शिकवायचं आहे, तुम्हाला हेक्सागॉन शिकवायचं आहे, किंवा 6 टूल कसे असतात आणि ते कसे एकमेकांशी, तेवढी एकच लिंक बनवायची, ती आपल्या ऍपमध्ये टाकायची.
आणि आजकाल शाळेमध्ये काय असतात, प्रोजेक्टरवरती तुम्हाला दाखवता येतं, तुम्ही मोबाईलवर दाखवताय, लॅपटॉपची गरज नाही, काही नाही. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली करता येतील. हे लिंकचा सगळा खेळ आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की तुम्ही एसएससी ऍप, बऱ्याच लोकांनी माझ्याकडे एसएससी ऍप घेतलेला आहे आणि काही लोकांना मी पर्सनली कॉल करून विचारतो, तुम्ही विद्यार्थ्यांना दिले का, तुम्ही ते वापरताय का? तर बऱ्याचदा काय होतं, आपण ऍप क्रिएटरचा ऍप देतो ना, तर आपले जे विद्यार्थी असतात ते ऍप क्रिएटरचं इन्स्टॉल करून घेतात, डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असतं. परंतु ही जे एसएससीचे मुलं आहेत ना, ते बऱ्याचदा काय करतात, डाउनलोड करताना मेसेज होतो ना की अशा प्रकारचे ऍप तुमच्या पीसीला किंवा तुमच्या मोबाईलला धोकादायक ठरू शकतात, तर ते इन्स्टॉल करायला टाळतात. म्हणजे ते सोल्युशन काय? सोल्युशन हेच, हा ऍप देऊन टाकला. हा ऍप ते इन्स्टॉल का करतील? कारण हा आहे गुगल प्ले स्टोअरला आणि गुगल प्ले स्टोअरच्या ऍपला असा मेसेज येत नाही. आणि मग त्याच्या आतमध्ये आपण ही एसएससीची लिंक टाकणार. त्यात पण काही लिंकच आहे ना एसएससी, मग दाखवते लिंक, त्यात पण हीच लिंक टाकणार, हीच लिंक टाकणार. ही लिंक मी टाकली, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर विद्यार्थी फक्त काय करेल, इथं क्लिक करेल आणि स्क्रीन मोठी दिसते तुम्हाला, मोबाईल असं दिसणार, सेंटर कोड टाकतो तुमचा सेंटरचा आणि त्याचा हा डेटा तुमच्याकडे येतो. एकदा लॉग इन केला, एकदा रजिस्टर केल्यानंतर परत परत लॉग इन करावं लागत नाही, डायरेक्ट ऍप चालवतो. मग ऍप कोणता? ऑल इन वन. एकाच ऍप मध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हो, मला वाटलं तर तुम्ही लिस्ट मध्ये सांगाल की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, पण 2-3 लोकांचे आलेत म्हणजे सांगले, व्हिडिओ मी टाकून दाखवलं. गुगल लोकेशन सांगायची गरज नाही, कसं टाकायचं, फक्त लिंक टाकायची तिथं. ठीक आहे, तिथं लिहा गुगल मॅप आणि ती लिंक तिथं टाकून द्या, तुम्हाला डायरेक्टली गुगलची लिंक तिथं दिसेल. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट मी सांगायचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे विद्यार्थ्यांकडनं फी घ्यायची आहे तुम्हाला, तर सर QR कोड द्या ना, QR कोड पाठवा ना, तर त्याची लिंक बनवा एक रेझर पे वरती. रेझर पेला काय फ्री असतं, त्या चार्जेस किरकोळ असतात, तिथे लिंक बनवून पाठवून द्या. मोबाईल वरती तुम्हाला डायरेक्टली पैसे स्वीकारता येतील, एकदम जबरदस्त आहे. या व्यतिरिक्त बघा, मी आणखी तुम्हाला लिंक दाखवतो, खूप साऱ्या लिंक मी बनवून ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्या तुमच्या उपयोगाच्या आहेत. त्या सगळ्या तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत, पण ज्या उपयोगाच्या वाटतात ना त्या तुम्ही घ्या. काहींना हिरा गाईडची गरज वाटते, काहींना क्लिक टॅली शिकवताना जो टेक चॅलेंजचा प्रश्न येतो ना, वारंवार डिस्टर्ब करतो ना, तर मी त्याचं पण सोल्युशन बनवून ठेवले. खूप स्वस्त असतं ते, खूप जास्त असतं, महाग नाही येते. काही लोकांना स्पोकन इंग्लिश पाहिजे असतं, तर ते सगळ्या लिंक्स आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहेत. तुम्हाला मी त्यात देणार, त्यामध्ये ऍड करा आणि वापरा. विद्यार्थ्यांना द्या, तुमच्या नावाने द्यायचं, कारण ऍप तुमचा आहे आणि कंट्रोल तुमच्या राहणार, त्या विद्यार्थ्याला द्यायचं का नाही द्यायचं. ते ही एक लिंक आहे बघा, स्किल टॅब प्रो वरती. मी आता हे ह्याच्यासाठी बनवली होती, मी गणेश चतुर्थीला बनवली होती, ते तुम्हाला मी डेमो दाखवतो. अशी एक ऍप लिंक तुम्हाला मी तयार करून देईल. तर वरती ब्रँडिंग तुमच्या सेंटरचं असेल, ब्रँडिंग तुमच्या सेंटरचं आहे, तिथं तुम्हाला नाव लिहायचंय. मी तर नाव नाही, डमी नंबर टाकला आणि स्टार्ट क्विज केला, तर क्विज चालू होते. तो विद्यार्थी आता निवडतोय आणि लीडर वरती क्लिक केलं तर टॉपचे 20 नावं इथं तुम्हाला दिसतात. तर मला हे टेन्शन नाही ना. 26 जानेवारीला मी जर क्विज घेतली तर टॉपची 20 नावं कोणती, कशी घ्यायची, मी कसं ठरवायचं. मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे लॉग इन करायला सांगा, किंवा लिमिटेड अटेम्प्टच्या, इथं मी अनेक अटेम्प्ट दिले बघा, 5 वेळा अटेम्प्ट केले, कुछ भी हो जाए. आणि मुद्दाम थोडे अवघड प्रश्न टाकले होते, किती वेळा अटेम्प्ट करू शकता, पण तुम्हाला टॉपला राहायचं असेल, ही गेम सगळं केलं मी. तर टॉपला राहायचं असेल तर तुम्ही अनेक अटेम्प्ट करा आणि फुल मार्क मिळवा. जर तुम्हाला काही मार्क असतील तर पुन्हा अटेम्प्ट करू शकता, पण तुम्ही अटेम्प्ट रद्द करू शकता. ते मी सगळं तुम्हाला सेटिंग दाखवतो कसं करायचं, काय करायचं. पण टॉपचे 20 लोक मला दिसली, 400 विद्यार्थ्यांनी क्विज सोडवली 26 जानेवारीची, तर मला 20 नावं काढायची. त्यांना पण दिसते लिस्टवर, का विद्यार्थ्यांना पण दिसते आणि मला पण दिसते, त्यामुळे विद्यार्थी कोणी ऑब्जेक्शन घेणारच नाही. आणि तुम्हाला इथं तुमची माहिती लिहिता येईल. आणि जर का तुम्हाला चेक करायचा, तुम्हाला हा डेटा डिलीट करायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, इथं बघा, हे खूप छोटे छोटे सॉफ्टवेअर आहेत, अतिशय स्वस्त असे. रिसेट डेटाबेस केला की सगळ्या विद्यार्थ्यांची नावं डिलीट होतील. त्यापूर्वी तुम्ही तो डाउनलोड करून ठेवू शकता डेटा. नाव नंबर आले आपल्याकडं. क्वेश्चन बदलू शकता. 26 जानेवारी कॅन्सल झाला, त्याच्यानंतर मग युवा दिन होता, युवा दिन टाकलं, त्याच्यानंतर मग संगणक क्रांती, जे पाहिजे ते क्विज बनवा. 10 प्रश्न टाका, 20 टाका, 100 टाका, 500 टाका, हा तुमचा चॉईस आहे. त्यात जागा दिलेली आहे, कशा टाकायचे. हे छोटे छोटे सॉफ्टवेअर मी बनवले, हे आमच्याकडे वापरतो मी. हे सॉफ्टवेअर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काय, ते हे तर बघा. आता आपण इथं काय काय केलं हे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो ऍप. परत त्याला आपण रिफ्रेश केलं, जे टाकलं ते इथं सगळं आलं बघा. इथं सेव्हिंगचं मगाशी टाकलं होतं तुम्हाला.
गाईड. तर तुम्हाला सांगायचं असं, तरी पूर्वी काय द्यायचं तुम्हाला मी पूर्वी मागितलं तर तुम्हाला मी एक ऍप द्यायचो. आता मी ऍप नाही देणार, फक्त काय करणार, बस एवढंच करणार. आता हा कंट्रोल तुमच्याकडे नाही, हा कंट्रोल माझ्याकडे आहे. त्याच्याकरता वेगळा ऍप द्यायची गरज नाही. बघा तुमच्या मोबाईल मध्ये सोल्युशन 26 दिसायला लागला. आता जे येईल त्यांनाच हे दिसणार आहे. मी एमएस साठी डेमो पण तयार केलेला आहे, एक्झाम डेमो. आतापर्यंत डेमो फक्त पीसी वरती सोडवता येत होता. मी पहिल्यांदा हा प्रयोग केलाय की एक्झाम डेमो आता मोबाईल वरती सोडवता येतोय. आणि तो तुम्हाला डेमो पाहिजे, मी टाकला येतं, डेमो वरती क्लिक केलं, डेमो आहे, स्पोकन इंग्लिश आहे, टॅलीचं आहे, सॉफ्टवेअर आहे, खूप काय काय आहे. तुम्ही काय केलं, माझ्या रेडीमेड लिंक आहे त्या सगळ्यांना सेमच दिसणार आहेत. पुढे ऍप आपला ऐकत आहे. आता बघा इथं मी रिफ्रेश केलं तर तुम्हाला इथं त्याचा डेमो पण दिसतोय. एक्झाम डेमो इथं आला बघा. त्याच्यावरती क्लिक केलं, विद्यार्थी काय करेल, डायरेक्ट एक्झामची प्रॅक्टिस करू शकतो. इंग्लिश आहे, मराठी आहे, प्रॅक्टिकल आहे बरं का, प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत. ते पॉवर पॉईंट घेतला, आउटलुक घेतलं, तर प्रॅक्टिकलचे प्रश्न तुम्हाला असे दिसतील, सोडवायचे आणि त्यात सबमिट करायचे. चुकलं तर दोन तर तुम्ही सोडवलंच नाहीये, रॉंग आन्सर आलं तर नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा प्रश्न घेऊ. अशा पद्धतीने प्रॅक्टिकलचे क्वेश्चन ते दिलेले आहेत. आउटलुक, इंटरनेट, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे थेअरी आणि एक्झाम प्रॅक्टिस म्हणजे डायरेक्टली एक्झामचे 35 प्रश्न पण दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा डेमो हे सगळं एकाच ऍपमध्ये. आता हे तुम्हाला मी सध्या दिलेलं नाही, पण तुम्हाला डेमो म्हणून पाहिजे असेल तर मी देतो. अम्बिशन कॉम्प्युटर काय म्हणता तुम्ही, असे ऍप आम्हाला स्वतःला, सर हे मी ह्याच्यात बनवलंय, अँड्रॉइड टुडे मध्ये बनवलंय. आणि सुरुवातीला आपण काय करावं, ज्यांना असे स्वतःचे ऍप बनवायचे आहेत ना, बनवायला शिकायचंय ना, तर सुरुवात त्यांनी काय करायचं, आपल्या नो कोड म्हणून ऍप असतात ना, त्याच्यातून सुरुवात करायची. आणि जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विदाऊट कोडचे ऍप बनवता येतील ना, तेव्हा मग कोडिंगचे ऍप पण बनवता येतील. का तुम्हाला चांगलं माहिती आहे की कोडिंगसाठी आता तुम्हाला काही जास्त डोकं चालवावं लागत नाही. तुम्ही चॅट जीपीटीला विचारलं की तो तुम्हाला कोडिंग तयार करून देईल. पण मला कोणतं कोडिंग पाहिजे, कसं लॉजिक पाहिजे, कसा फ्लो पाहिजे, हे समजण्यासाठी मला पहिल्यांदा काही ऍप बनवता आले पाहिजे. आपल्याकडे तो कोर्स पण आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना पण शिकू शकता. ऍप डेव्हलपमेंटचा कोर्स अतिशय स्वस्त आहे आपल्याकडं. आपल्या स्किल टॅब प्रोला जाऊन लॉग इन करून चेक करा तुम्ही. स्किल टॅब प्रोचा कोर्स अतिशय स्वस्तामध्ये अनलिमिटेड विद्यार्थ्यांसाठी असतो. तरी त्याने काय फायदा होईल तुम्हाला, तुम्ही विद्यार्थ्यांना तो कोर्स शिकू शकाल आणि त्याच्याबरोबर स्वतः पण शिकाल. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डिझायनिंग शिकाल, मग कॉन्टेंट डेव्हलपमेंट शिकाल, मग काही ऍप बनवायला शिकाल आणि मग तुमच्या लक्षात येईल की मला असं नाही असं पाहिजे, मग ते तसं पाहिजे. मग त्यासाठी हे तुम्हाला सांगणं खूप सोपं जाईल. आणि काळजी तुम्ही मला विचारणार पण नाही, तुम्ही चॅट जीपीटीला विचारणार आणि चॅट जीपीटी तुम्हाला उत्तर देईल, है ना. माझी काही गरज पडणार नाही, पण तरी पण पडली तरी पण मी सांगू शकेल. हे बघा छोटा कोर्स आहे, फक्त 2000चा कोर्स आहे. आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍप बनवायला शिकवतोय. म्हणून त्याचं नाव काय दिलंय आपण, ज्युनियर नाव दिलंय. बिल्ड मोबाईल ऍप युझिंग ब्लॉक कोडिंग. डायरेक्टली मोबाईल वरती हे कोड रन मोबाईलवरती नंतर करायचे, पहिल्यांदा पीसी वरती बनवायचे. आणि हे विद्यार्थी बनवून आपल्या पालकांना वगैरे दाखवतात, तर पालक पण एकदम हॅपी होतात की मस्त ऍप बनवला. कारण कोडिंग आहे त्याच्यामध्ये, डायरेक्टली कोडिंग करता येतं विद्यार्थ्यांना. तर हा लहान मुलांसाठी कोर्स आहे. आणि दुसरा कोर्स आणखी एक आहे, हा कोर्स आहे बघा, हा मोठ्या मुलांसाठी आहे. तिथं मी सिंपल गेम, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स असे कोड दिलेत. इथं मात्र मी व्यावसायिक कोड दिलेले आहेत. जसं मी आता बनवले ना, क्विज वगैरे सगळं त्यात दिलेलं आहे. डिरेक्टरी कशी बनवायची, कॅटलॉग कसा बनवायचा, ई कॉमर्स ऍप कसे बनवायचे, हे सगळं इथं दिलेले आहेत. जवळजवळ 22 ऍप बनवायला इथं प्रॅक्टिकल दिलेलं आहे. विद्यार्थ्यांकडनं 22 ऍप बनवून घ्यायचे. 1 ते 1.5 महिन्याचा कोर्स घ्यायचा. तुम्ही त्याच्याकडनं 4000 फी घेऊ शकता. फक्त 2000 मध्ये अनलिमिटेड तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता आणि सगळ्या पीसीवरती तुम्ही लॉग इन करू शकता. तर अशा पद्धतीने हे कोर्स तुम्ही रन करा. आणि याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मोबाईल मध्ये देऊन पण तुम्ही त्यांना ऑनलाईन पण कोर्स अवेलेबल करून देऊ शकता. फक्त शक्यतो ऑनलाईन देऊन त्याचा फायदा आपल्याला कमी होतो, कारण ऑनलाईनला लोकांची अपेक्षा आहे स्वस्त मिळायला पाहिजे. ठीक आहे ना. आणि आपल्याकडे आले तर 2-2.5 रुपये देतील ते असेल तर मग 400-500 रुपये ते मागतील, कारण ऑलरेडी असे कोर्सेस ऑनलाईन मध्ये स्वस्त असतात. प्ले स्टोअरला ठेवण्यासाठी तुमचं एक गुगल अकाउंट असलं पाहिजे, डेव्हलपरचं अकाउंट असलं पाहिजे. त्याला साधारणतः $20 खर्च येतो, म्हणजे 2,500 रुपये त्याला खर्च येईल. आणि तेवढा खर्च केला की मग तुमचा अकाउंट क्रिएट होतं. आणि तुमचा अकाउंट क्रिएट होऊन तुम्ही अनलिमिटेड तुम्ही ऍप अपलोड करू शकता.
सुरुवातीला तुम्ही काय करा, जेव्हा पहिल्यांदा शिकून घ्या, शिकून घेतल्यानंतर तुमच्याकडे विद्यार्थी यायला लागले, विद्यार्थी पण आता ऍप बनवायला लागले, तर त्यांच्याकडे अकाउंट वगैरे नसतं ना, तर त्यांच्या ठेवण्यासाठी मी तेव्हा ते अकाउंट ओपन क्रिएट केलं होतं. तर ते पैसे वसूल होतात. फक्त आपल्या स्वतःसाठी केलं तर आपण 1-2 ऍप ठेवणार असेल तर ते परवडत नाही. पण तुम्ही जर महिन्याला 1-2 अपलोड करणार असाल तर डेफिनेटली खूप ते परवडतं. कारण नंतर पैसे लागत नाहीत त्याला. एकदा तुम्हाला पैसे लागतात, 2,000 ते 2,500 रुपये लागतात त्याला डेव्हलपर अकाउंटला. आणि आता तुम्ही ऍप देतोय ना ऑल इन वन, तो ऑलरेडी गुगल प्ले स्टोअरलाच आहे आणि तो आपण गुगल प्ले स्टोअर वरच डाउनलोड करून घेतला होता आणि तिथून डाउनलोड करून घेतला आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला. मला वाटलं की इमेज बदलायची मला, तर आपण इमेज बदलू शकतो का परस्पर, तर तुम्ही हे परस्पर बदलू शकता. तुमच्या लॉगिनला ते दिलेलं आहे, तुम्ही किती पण वेळा हे प्रयोग करू शकता. इथं मी सी बटन दाबलं, ती ओपन झालं बघा. मी डायरेक्ट लिंक घेतली, ही इमेज कॉपी केली, मी ऍप मध्ये टाकून दिली, ऍप मध्ये टाकली आणि सेव्ह केलं फक्त. आता बघा तुमच्या ऍप मध्ये तुम्हाला ही इमेज दिसायला लागेल. फक्त रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केले की फर्स्ट टाइम इमेज ओपन व्हायला वेळ लागतो, सेकंड टाइम नाही. बघा आलं, इमेज आली. तर कॉन्टेंट हे तुम्हीच परस्पर टाकता. हा, स्पोकन इंग्लिशसाठी पण आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तुम्ही फक्त काय करा, मी तुम्हाला लिंक शेअर करतो, त्या वेबसाईटला व्हिजिट करा. खूप प्रोडक्ट आहेत, जवळजवळ 40 प्रोडक्ट आहेत. एकदा बघून घ्या, तुमच्या उपयोगाचे जे असतील ना 1-2 प्रोडक्ट तुम्ही घ्या, वापरायला सुरुवात करा आणि मग त्याचा उपयोग तुम्हाला जर जाणवला व्यवस्थित, मग तुम्ही काय करू शकता, आणखी अपग्रेड करू शकता. तुम्हाला ऍप डेव्हलपमेंटचा कोर्स तुम्ही विकत घेतल्यानंतर तुम्हाला स्वतः शिकून विद्यार्थ्यांना शिकवायची गरज नाही. त्यात सगळे कॉन्टेंट विद्यार्थी बघूनच शिकतो. थेरी नसते आमच्याकडे फक्त प्रॅक्टिकल असतं. टॅली जेव्हा कॉन्टेंट येत नाही, मी स्वतः सुद्धा क्लिक टॅलीचेच कोर्सेस रन करतो, एमटीएसएलचेच कोर्सेस रन करतो. माझी सिस्टीम अशी आहे, एमटीएसएलचा जो क्लिक टॅली कोर्स आहे तो मी नेहमी ऑन मोबाईल देतो थेअरीसाठी आणि प्रॅक्टिकल ही माझी मी घेतो. आणि मग प्रॅक्टिकल साठी विद्यार्थ्यांना काय लागतं ते सगळं आमच्याकडे असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही टेन्शनच नाही. माझ्या स्टाफला पण टेन्शन नसतं. स्टाफला इथं डायरेक्टली कोर्सेस दिसतात. इथं टॅली तुम्ही शोध, माझ्या इथं टॅलीचे 4-5 कोर्सेस आहेत. इथं टॅली कोर्स विद्यार्थी चालू करतो आणि हे सगळं प्रॅक्टिकल असतं. आणि आज कुठलं उदाहरण सोडवायचंय, उद्या कुठलं सोडवायचंय, ओळीनं चाललेलं असतं. बरं, हे उदाहरण चूक आहे का बरोबर आहे ते कसं चेक करायचं ते पण त्यात दिलेलं असतं. त्यामुळे स्टाफला खूप जास्त लक्ष घालावं लागत नाही. पण आज काय शिकला त्याचे रेकॉर्ड पण विद्यार्थी ठेवतो आणि त्यामुळे काय होतं, सिस्टमॅटिकली कोर्स पूर्ण होतो. मग 1 महिन्याचा कोर्स असेल, 2 आमच्याकडे 6 महिन्याचे पण कोर्सेस आहेत. 1 महिन्याचा पण कोर्स आहे, 300 रुपयाचा पण टॅली कोर्स आहे आमच्याकडं आणि 30,000 पण कोर्स आहे. तुम्ही पाहिजे असेल तर अंजू मॅडमला कधी कॉल करा किंवा छाया मॅडमला तुम्ही विचारा, आम्हाला ब्रॉशर पाठवा त्या कोर्सेसचे. तुम्हाला वाटलं की तुमच्याकडे 30,000चा कोर्स रन होऊ शकतो तर एकदा ब्रॉशर बघून घ्या आणि ते कॉन्टेंट विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करा. वर्षातून तुम्ही 4 ऍडमिशन केलं तरी लाख रुपयाचा बिझनेस नुसतं त्या एका कोर्स मधून होतोय. तर असे मोठे हेवी कोर्स तुम्ही रन करू शकाल. पण त्यासाठी पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली की मग त्यांना ऍडव्हान्स लेवलला नेलं खूपच सोपं जातं. तर आपल्या इथे टाइम संपलेला आहे.